नमस्कार. मी यशवंत अणदूरकर. क्वांटम विश्वामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जे लोक 10वीच्या नंतर कला किंवा वाणिज्य शाखेकडे वळतात त्यांचा विज्ञानाचाच अभ्यास संपून जातो. जे लोक 12वी नंतर मेडिकल किंवा इतर तत्सम विषयांकडे वळतात त्यांचा पदार्थ विज्ञानाचा अभ्यास संपून जातो. आणि ग्रॅज्युएशन नंतर तर सर्वांचाच बहुतेकांचा अभ्यास संपून जातो. सगळेजण आपापल्या व्यवसायामध्ये कार्यक्षेत्रामध्ये व्यस्त होऊन जातात. ह्या सर्व गडबडीमध्ये आपलं काही शिकण्याचं राहिलं आहे का असं आपल्याला वाटत असेल, किंवा आपल्याला जगाच्या रचनेबद्दल, विश्वाच्या रचनेबद्दल काही कुतूहल वाटत असेल तर पुढचे 10-15 मिनिट ऐकत राहा. विज्ञानानं विश्वाचं कोडं उलगडण्यात कुठंपर्यंत मजल मारली आहे त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात. विश्वाची क्वांटम रचना. क्वांटम हा शब्द तसा अपरिचित आहे. त्याचा अर्थ तुकडा किंवा किमान भाग असा आपल्याला समजता येईल. क्वांटम शब्दाचा नेमका मराठी प्रतिशब्द सांगणं अवघड आहे, म्हणून आपण इंग्रजी शब्दच वापरूयात. क्वांटम मेकॅनिक्समध्ये ऊर्जेच्या कमीत कमी न्यूनतम कणाला प्लँक अंक असं म्हणतात, H, आणि त्याची किंमत आहे 0.0000 असे 33 शून्य आणि त्याच्यानंतर 66 जूल सेकंड. ही इतकी छोटी संख्या आहे. ऊर्जेला सामान्यपणे तरंग समजण्यात येतं, प्रकाशाचे तरंग, उष्णतेचे तरंग. परंतु क्वांटम मेकॅनिक्समध्ये मात्र ऊर्जेला एक कण मानण्यात येत आहे. आणि ह्या उलट आपण ज्या गोष्टींना नेहमी कण समजतो, जसं इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, ॲटम, मॉलिक्यूल, त्याला मात्र क्वांटम मेकॅनिक्समध्ये एका अनाकलनीय माध्यमाचे तरंग असं समजण्यात येतं. तरंगांचं रूपांतर कणामध्ये आणि कणांचं रूपांतर तरंगामध्ये ही एक वेगळी कल्पना आहे. आणि ह्यातूनच निर्माण होतात अत्यंत विलक्षण क्वांटम परिणाम. त्या 2-3 परिणामाची आपण आज ओळख करून घेऊयात. विषय निश्चितच खूप गहन आहे, पण अत्यंत मनोरंजक आहे. विश्वाच्या रचनेच्या आपल्या कल्पनेला निश्चितच थोडासा धक्का देणारा आहे, परंतु माझी खात्री आहे की तुम्हालाही निश्चितच आवडेल. आपल्यापैकी अनेक जणांनी आइन्स्टाईन आणि रिलेटिव्हिटीच्या थिअरीबद्दल ऐकलं असेल, परंतु श्रॉडिंगर, हायसेनबर्ग किंवा क्वांटम मेकॅनिक्सबद्दल ऐकलेले किंवा जाणणारे लोक खूपच कमी आहेत. रिलेटिव्हिटी आणि क्वांटम मेकॅनिक्स मागच्या शतकातील पदार्थविज्ञानातील सगळ्यात मोठ्या नाट्यपूर्ण घटना आहेत. आपली विश्वाची ओळखच या दोन्हींनी बदलून टाकली आहे. लहानपणापासूनच सुरू करूयात. तुम्ही लहानपणी कधी कुंपणावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहेत का? खूपच अवघड असतं. आणि कुंपण जर उंच असेल आणि तारेचं असेल तर ते आणखीनच जास्त अवघड आहे. पण कुंपणावरून उडी मारून जाण्याऐवजी कुंपणातूनच आरपार जाता आलं असतं तर किती चांगलं झालं असतं. तुम्ही म्हणाल कल्पना चांगली आहे, पण हे शक्य नाही. हाच मुद्दा आहे. तुम्हाला जरी हे शक्य वाटत नसलं तरी निसर्गामध्ये हे सतत सगळीकडं चालू आहे. अनेक वस्तू सर्रास अडथळ्यातून आरपार जात आहेत, कुलूपबंद डब्यातून बाहेर पडत आहेत, कृष्णविवर, ब्लॅक होलच्या कचाट्यातून उडून सुटून जात आहेत. कुठलीही जादू नाही. हे सर्व अत्यंत शास्त्रीय पद्धतीनंच होत आहे. ह्या सर्व वस्तू क्वांटम मेकॅनिक्समधील हायसेनबर्गच्या अनिश्चिततेच्या सिद्धांताचा वापर करून ह्या सर्व अशक्य गोष्टी शक्य करतात. सिद्धांतानुसार स्थानातील अनिश्चितता आणि चालनेतील अनिश्चितता, चालना म्हणजे मोमेंटम, गती गुणिले वस्तुमान, यांचा गुणाकार अत्यंत कमी जरी असला तरी शून्य नसतो. म्हणजे स्थानातील अनिश्चितता वाढली तर गतीतील अनिश्चितता कमी होणार
आणि गतीतील अनिश्चितता वाढली तर स्थानातील अनिश्चितता कमी होणार आणि नेमकं ह्याही उलट. थोडक्यात कोणत्याही वस्तूचे स्थान निश्चित नाही. बोलण्यात काहीतरी गडबड होत आहे असा अनेक जणाला ही शंका येईल. स्थान आणि गतीमधील अनिश्चितता हे शब्दही आपल्या दैनंदिन जीवनात कधी वापरण्यात येत नसतात. ह्या कल्पनासुद्धा आपल्याला पटणार नाहीत. पण धीर धरा. आपलं दैनंदिन जीवन आणि त्यासंबंधीचे नियम, न्यूटनचे नियम, या मर्यादित कक्षेपुरतेच लागू आहेत. अणु, रेणू, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन वगैरे यांच्या विश्वामध्ये यासारख्या लहान छोट्या कणासाठी वेगळे नियम आहेत आणि ते नियम आहेत क्वांटम मेकॅनिक्सचे नियम. आणि त्यामुळं बरंच काही अनिश्चितच राहतं. आपण तर नेहमी निश्चितपणाने सांगत असतो की गोलंदाजाने चेंडू फेकला आहे, फलंदाजाने तो सीमेकडे फटकावला आहे, क्षेत्ररक्षकाने तो विकेटच्या दिशेनं फेकला आहे. आपल्याला तर अनिश्चितता इथं कुठंही दिसून येत नाही. याचं कारण आपला आकार स्थानातील अनिश्चिततेपेक्षा कितीतर पटीनी, 25-30 पटीनी मोठा आहे. म्हणून आपल्याला स्थानातील अनिश्चितता जाणवतच नाही. म्हणूनच आपण निश्चितपणे सांगतो की टेबल इथं आहे, खुर्ची इथं आहे. परंतु इलेक्ट्रॉनसारख्या छोट्या कणाच्या बाबतीत मात्र हे लागू नाही. इलेक्ट्रॉनच्या स्थानातील अनिश्चितता त्याच्या आकाराच्या पेक्षा कितीतर पटीने जास्त असते. समजा जर इलेक्ट्रॉन एखाद्या टेनिस बॉलच्या किंवा क्रिकेट बॉलच्या आकाराचा आहे असं आपण जर समजलं तर त्याच्या स्थानातील अनिश्चितता क्रिकेटच्या ग्राउंड एवढी होईल किंवा त्याहीपेक्षा मोठी होईल. म्हणजे तो निश्चित कुठं आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. इलेक्ट्रॉन एखाद्या फुलाभोवती फिरणाऱ्या मधमाशीसारखा तिथंच कुठेतरी फिरत असतो. तिथेच कुठेतरी, पण निश्चित ठिकाण सांगता येणार नाही. इलेक्ट्रॉनचं अणुकेंद्राभोवतीचं फिरणं पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यासारखं किंवा ग्रहांच्या सूर्याभोवती फिरण्यासारखं अजिबात नाही. ग्रहांचं पण फिरणं थोडंसं अनिश्चितच आहे, पण अनिश्चितता खूपच कमी आहे. आणि इलेक्ट्रॉनच्या स्थानामध्ये मात्र कमालीची अनिश्चितता आहे. क्वांटम मेकॅनिक्समध्ये इलेक्ट्रॉनसारख्या अतिसूक्ष्म कणांचं वर्णन साय नावाच्या ग्रीक अक्षरानं करण्यात येतं. ह्या गुणधर्माचा निश्चित अर्थ आणि गुण अजूनही आपल्याला पुरेसे कळलेले नाहीत. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की सायचा वर्ग स्क्वेअर त्या स्थानावरील त्या क्षणी इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता दर्शवतो. म्हणजे क्वांटम मेकॅनिक्समध्ये इलेक्ट्रॉनचं वर्णन कणाऐवजी कणाच्या अस्तित्वाच्या शक्यतेचा तरंग असं करण्यात येतं. अणुकेंद्राभोवती इलेक्ट्रॉनची फिरण्याची कक्षा दाखवण्याऐवजी त्याच्या अस्तित्वाच्या शक्यतेचा एक ढग म्हणून दाखवणं खरं तर जास्त योग्य ठरेल. अणुकेंद्रातील आकर्षण शक्ती प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला अणुकेंद्रामध्ये अगदी घट्ट बांधून ठेवते. कृष्णविवरं तर आतल्या सर्व वस्तूंना इतकं पक्क बंदिस्त करतात की प्रकाशसुद्धा कृष्णविवराच्या बाहेर पडू शकत नाही. पण कोणत्याही कणाचं स्थान निश्चित नसतं. ते सतत अवतीभोवती उड्या मारत राहतात. हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे. कणाचं अस्तित्वाचे तरंग जवळजवळ 99.9999% अणुकेंद्रामध्ये किंवा कृष्णविवरामध्येच सामावलेले असतात. पण कधीतरी हा तरंग कृष्णविवराच्या किंवा अणुकेंद्राच्या आकर्षण शक्तीच्या कुंपणाच्या बाहेर जातो आणि ह्या छोट्याशा शक्यतेच्या जोरावर कुंपणाच्या बाहेर प्रकट होतो. म्हणजे सपशेल उडून जातो, चक्क अडथळ्याच्या बाहेर प्रकट होतो. आणि हे सगळं घडतं आहे क्वांटम नियमाच्या नुसार, अत्यंत शास्त्रीय पद्धतीनं. म्हणूनच तुम्हीही कुंपणातून आरपार होण्याची शक्यता, अगदी कमी शक्यता जरूर आहे. थोडी वाट पाहिली असती तर तुम्हाला कुंपणावरून उडी मारण्याची गरज नव्हती. पण अर्थात ही शक्यता इतकी कमी आहे की तुम्ही उडी मारण्याच्या अगोदर कोणता तरी रखवालदार तुम्हाला निश्चित येऊन पकडेल. त्यामुळं कुंपणावरून उडी मारणंच जास्त चांगलं आहे असं आपल्याला अजूनही म्हणावंच लागेल. इलेक्ट्रॉन किंवा तत्सम क्षण जागेवर स्थिर न राहता कुठल्याही बलाच्या, फोर्सच्या शिवाय इकडे तिकडे कशा उड्या मारू शकतात.
हे न्यूटनच्या नियमांचं उल्लंघन नाही का? विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी निश्चितच हा प्रश्न विचारतील. परंतु क्वांटम मेकॅनिक्समधलं का आणि कसे ह्या गोष्टी अजूनही पुरेशा स्पष्ट नाहीत. परंतु त्यांच्या वैधतेबद्दल आता मात्र बिलकुलही शंका नाही. अणुकेंद्र अणुरेणूच्या स्तरावरील प्रक्रिया क्वांटम मेकॅनिक्सच्या मदतीशिवाय समजणं आता अशक्य आहे आणि त्यांची वैधता आपल्याला मान्य करावीच लागते. क्वांटम मेकॅनिक्सचे सर्व नियम आपल्यावरही लागू आहेत, परंतु आपला आकार आणि वस्तुमानाच्या स्तरावर त्यांचा प्रभाव अत्यंत कमी असतो. इतका कमी असतो की आपल्या ज्ञानेंद्रियाला तो दिसूनही येत नाही. म्हणूनच आपण न्यूटनचे सोपे नियम नेहमीच्या वैज्ञानिक आणि अभियांत्रिक कामासाठी सहज वापरू शकतो. शाळा कॉलेजमध्ये शिकलेले न्यूटनचे नियम, पदार्थविज्ञान आणि अभियांत्रिकी ज्ञान विश्वाच्या निश्चित रचनेची कल्पना आपल्या मनामध्ये रुजवतात. सुरुवातीची स्थिती जर माहीत असेल तर नंतरची कुठलीही स्थिती आपण निश्चितपणे सांगू शकतो असे सांगतात. परंतु क्वांटम मेकॅनिक्स आपल्यापासून ही निश्चितताच हिरावून घेत आहे आणि अस्तित्वाच्या शक्यतेवर आधारित वास्तवाचं एक वेगळंच चित्र निर्माण करतं. क्वांटम मेकॅनिक्सवरील काही प्राथमिक लेख इलेक्ट्रॉनचं स्थान निश्चित करता येत नाही याचं थोडंसं वेगळंच कारण सांगतात. इलेक्ट्रॉनचं स्थान निश्चित हुडकण्यासाठी वापरलेला प्रकाशकण इलेक्ट्रॉनला इतका मोठा धक्का देतो की बिचारा इलेक्ट्रॉन कुठंतरी भरकटत जातो आणि त्यामुळं इलेक्ट्रॉनचं मूळ स्थान आपल्याला मोजता येत नाही असं सांगण्यात येतं. ही अनिश्चितता केवळ मोजमापातली अनिश्चितता आहे असं ते सांगतात. परंतु हे बरोबर नाही. क्वांटम अनिश्चिततेचं कारण अत्यंत गहन आहे आणि आपल्या वास्तवाच्या रिॲलिटीच्या मूळ कल्पनांनाच धक्का देणारं आहे. तुम्ही कधी आकाशात उडून फुटणारे फटाके पाहिले आहेत का? एका बिंदूपासून ते मोठे मोठे होत जातात. जर आपण ह्या प्रक्रियेचे 3-4 फोटो घेतले आणि पाहिले तर प्रत्येक फोटोमध्ये त्या फटाक्याचा आकार वेगळा दिसेल. कारण सरळ आहे, कारण फोटोमध्ये वेगवेगळ्या क्षणांची वास्तविकता दाखवण्यात येत आहे. इलेक्ट्रॉन हुडकण्यामध्ये हीच तर नेमकी गंमत होत आहे किंवा गफलत होत आहे. जेव्हा तुम्ही पाहिलं त्या क्षणी इलेक्ट्रॉन तिथं होता आणि तुमची अशी कल्पना होती की तो तिथंच राहणार आहे. परंतु असं आहे की पुढच्याच क्षणी इलेक्ट्रॉन कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. तुम्ही पाहिलेलं वास्तव तुम्ही प्रेक्षक म्हणून जेव्हा पाहिलं होतं त्या क्षणीच निर्माण झालं होतं आणि तेवढ्या पुरतंच होतं. प्रेक्षक वास्तवाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याशिवाय वास्तवच निर्माण होत नाही असं क्वांटम मेकॅनिक्स सांगतं. वास्तव क्षणोक्षणी बदलत राहतं आणि तुम्ही बघेपर्यंत ते निश्चितच होत नाही. वास्तवाचा रिॲलिटीचा ही वेगळीच कल्पना आहे. हे सर्व तर्क फारच वेगात हाताबाहेर जात आहेत आणि ह्यामध्ये निश्चितच काहीतरी चूक आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक चांगली बातमी सांगतो. प्रत्यक्ष अल्बर्ट आइन्स्टाईनलाही असंच वाटलं होतं. क्वांटम मेकॅनिक्सवर तो इतका नाराज होता की त्यानं म्हटलं आहे क्वांटम मेकॅनिक्स चूक तरी आहे किंवा अपूर्ण तरी आहे किंवा दोन्ही पण आहे. क्वांटम मेकॅनिक्सबद्दल आइन्स्टाईन आणि नील्स बोर ह्यांच्यामध्ये एक ऐतिहासिक वादसुद्धा झाला होता. आइन्स्टाईनचं म्हणणं होतं की चंद्राकडं मी पाहिलं नाही तरी चंद्राचं अस्तित्व नष्ट होणार नाही. चंद्राला प्रेक्षकाची गरज नाही. आइन्स्टाईनचा कार्यकारण भाव कॉझॅलिटीवर गाढ विश्वास होता. प्रेक्षकाशिवाय अस्तित्वहीन आणि अनिश्चित वास्तव त्याला बिलकुल मान्य नव्हतं. क्वांटम मेकॅनिक्समधल्या चुका स्पष्ट करण्यासाठी त्यानं एक EPR पॅराडॉक्स, EPR विरोधाभास नावाचा एक वैचारिक प्रयोग 1935 साली मांडला. EPR म्हणजे आइन्स्टाईन, पॉडलॉस्की आणि रॉझनबर्ग हे 3 शास्त्रज्ञांची नावं आहेत. एकत्र निर्माण झालेल्या वस्तूंचे, कणांचे काही गुणधर्म एकमेकात गुंतलेले असतात
आइन्स्टाईनच्या मते ते गुणधर्म निर्मितीच्या क्षणातच निश्चित होतात. पण क्वांटम मेकॅनिक्सच्या मते मात्र गुणधर्म मोजमापाच्या क्षणी निश्चित होतात. मग वास्तव अर्थात रिॲलिटी मोजमापाच्या क्षणाच्या अगोदर अस्तित्वातच नसते असं आहे का? आपल्या दैनंदिन जीवनात या प्रश्नाचे उत्तर निश्चित वाटलं तरी क्वांटम विश्वामध्ये मात्र थोडंसं वेगळं आहे. उदाहरणार्थ, आपण एक बुटाची जोडी बनवली. कोणता बूट डावा आणि कोणता उजवा ते आत्ताच ठरलेलं आहे. दोन्ही बूट वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवले आणि कुठंतरी वेगळ्या ठिकाणी पाठवले. बॉक्स उघडणाऱ्या माणसाला आत कोणता बूट आहे ते निश्चितच उघडेपर्यंत कळणार नाही, परंतु आत कोणता बूट आहे हे मात्र निश्चितच ठरलेलं आहे, अगोदरच ठरलेलं आहे, बॉक्स उघडण्याच्या अगोदरच. बॉक्स उघडून वाट पाहण्याची त्याच्यासाठी गरज नाही. पण क्वांटम स्तरावर मात्र हे निश्चितपणे सांगता येणार नाही. आता बुटाऐवजी इलेक्ट्रॉनच समजा. 2 इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या प्रकारचे एक डावा आणि उजवा तयार झाले आणि पण क्वांटम स्तरावर मात्र हे निश्चित नाही. आपण डावा आणि उजवा 2 इलेक्ट्रॉन तयार केले आणि वेगवेगळ्या दिशेनं कुठंतरी लांब पाठवले, तर जोपर्यंत आपण त्यापैकी कोणताही इलेक्ट्रॉन पाहणार नाहीत तोपर्यंत तो डावा की उजवा हे ठरणार नाही. आपण ज्या क्षणी तो इलेक्ट्रॉन डावा आहे हे आपल्याला माहिती होईल त्याच क्षणी तो आपल्या भिडूला सांगेल की मी डावा बनलो आहे, आता तू उजवा बन. आपण पाहीपर्यंत कोणता डावा आणि कोणता उजवा हे ठरणार नाही. असं क्वांटम वास्तव्य आहे. त्या काळात म्हणजे 1935 साली हे सर्व तर्क बरोबर आहेत की चूक आहेत हे ठरवण्यासाठी योग्य प्रयोग उपलब्ध नव्हता. परंतु जॉन बेल या शास्त्रज्ञांनी हा प्रयोग 1964 ठरवला आणि ॲलन ॲस्पेक्ट नावाच्या शास्त्रज्ञांनी 1982 साली हा प्रयोग करून पाहिला. आणि त्याचं उत्तर काय होतं? श्वास रोखून धरा. त्याचं उत्तर होतं की आइन्स्टाईन चूक आहे. पदार्थाचे गुणधर्म, कणाचे गुणधर्म मोजमापाच्या क्षणीच निर्माण होतात, निर्मितीच्या क्षणी नाही. आणि दोन्हीपैकी ज्या भिडूवर तुम्ही मोजमाप केलं आहे तो मोजमाप झाल्या क्षणीच आपल्या दुसऱ्या भिडूला ताबडतोब कळवतो की आता मी डावा बनलो आहे, तुला उजवंच बनावं लागेल. यासाठी ते कोणती संदेश यंत्रणा वापरतात हे अजून स्पष्ट नाही. आपल्याला त्याची काहीच कल्पना नाही. यासाठी अंतरांची कुठलीही मर्यादा नाही. एकमेकापासून वेगळे झालेले 2 इलेक्ट्रॉन अनेक प्रकाश वर्ष लांब जरी असले तरी ही माहिती एकमेकाला ताबडतोब कळवतात. क्वांटम अनिश्चितता आणि क्वांटम गुंतागुंत हे दोन्ही अत्यंत अद्भुत कल्पना आहेत. ह्यावर अनेक पुस्तकं, लेख, प्रेझेंटेशन्स, व्हिडिओज इंटरनेटवर उपलब्ध आहेतच. उत्सुक लोकांनी निश्चितच ते पाहावेत. परंतु सर्व माहिती एकत्रित मिळणं थोडंसं अवघड आहे आणि मराठीत मिळणं तर जवळपास अशक्यच आहे. म्हणून हा छोटासा प्रयत्न. अनेक चित्रविचित्र शब्द ऐकून विद्यार्थ्यातील कुतूहल वाढलं आणि ते पदार्थ विज्ञानाकडे वळले तर ते आणखीनच चांगलं होईल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.